तर हा जो केक तुम्ही बघताय आता, तर हा अतिशय सुंदर असा केक आपला झालेला आहे आणि एक हास्य क्लब होतं, तिथे हा केक आपल्याला लागणार होता. तर हा 1 किलो केकची मला आज ऑर्डर आलेली होती. तर तो केक मी आज बनवलेला आहे. तर ही व्हिडिओ जी आहे ती नवशिक्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता नुकतेच जे केक करायला लागले आहे, तर त्यासाठी ही व्हिडिओ जी आहे ती अतिशय पॉवरफुल होणार आहे. तर 1 किलो केकसाठी आपल्याला प्रिमिक्स किती घ्यायचं, आपल्याला क्रीम किती घ्यायची, तर यात मी हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे घेतलेलं आहे मी गुडरिच कंपनीचं प्रिमिक्स. तर बघा हे बेकरीमध्ये जे प्रिमिक्स केक भेटतात आपल्याला, तर ते हे गुडरिच कंपनीचं प्रिमिक्स असतं. तर आता इथे घेतलेलं आहे मी एक बाउल आणि बाउलमध्ये घ्यायचं आहे आपल्याला हे 2 कप व्हॅनिला प्रिमिक्स. तर बघा आता हा जो कप आहे माझा आता हा 200 ग्रॅमचा आहे. तर असं आपल्याला हे 2 कप म्हणजे 400 ग्रॅम आपल्याला 1 किलोसाठी प्रिमिक्स हे लागतं. तर बघा मंडळी, प्रीमिक्स घेताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही, कारण आपण जेवढे रेट सांगतो तेवढे कस्टमर आपल्याला रेट देतो. तर त्याप्रमाणे आपण केकसुद्धा त्यांना असा व्यवस्थित द्यायचा. तर आता हे 2 कप प्रीमिक्स घेतल्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून इथे ऑइल घ्यायचं आहे. तर ऑइल टाकल्याने काय होतं, आपला हा जो केक आहे तर हा अतिशय स्पंजी तयार होतो. तर म्हणून तुम्ही प्रीमिक्समध्ये नेहमी ऑइल हे टाकत जा. तर आता इथे घ्यायचे आपल्याला 4 ते 5 ड्रॉप येलो कलरचे. तर आता इथे आपण पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहोत, तर आपल्याला इथे पायनॅपल इसेन्ससुद्धा लागणार आहे. तर बघा आता हे पायनॅपल इसेन्स आहे तर ते अगदी मी 1/4 टीएसपी टाकलेलं आहे. जास्त इसेन्स वापरायचं नाही, त्यामुळे तर आपली चव बदलते केकची. तर आता इथे आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, कारण आपलं बॅटर जर पातळ झालं, तर आपला हा जो केक आहे तर तो छान असा बेक होत नाही. तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी 1 कप पाणी. तर आता हे जे बॅटर आहे तर ते मला अजून थिक वाटतं आहे, म्हणून मी थोडं पाणी आता त्यानंतर ॲड करणार आहे. तर हळूहळू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, एकदम घाई करायची नाही. आणि तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही बीटरने सुद्धा हे जे बॅटर आहे तर हे छान असं मिक्स करू शकतात. पण आता इथे मी बीटरचा वापर केलेला नाही आहे, फक्त मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपलं हे जे बॅटर आहे तर हे तयार करते आहे. तर बघा हाताने आपल्याला छान असं एकजीव हे करून घ्यायचं आहे. तर असं केल्याने काय होतं, आपल्या हे जे प्रीमिक्समध्ये काही गाठी वगैरे असल्या तर त्या निघून जातात आणि असं छान असं फ्लफी आपलं बॅटर इथे तयार होतं. तर बघा अशा प्रकारे आपलं बॅटर इथे तयार व्हायला पाहिजे. एकदम थिक पण नको आणि एकदम पातळ पण नको. तर असं बॅटर आपल्याला इथे केकसाठी लागणार आहे. तर आता आपल्याला 1 किलोचा केक तयार करायचा आहे. तर मी इथे घेतलेलं आहे 8 इंचाचा केक टीन स्क्वेअरमध्ये. तर त्यांना स्क्वेअरमध्येच केक हवा होता, म्हणून मी हा स्क्वेअरमध्ये 1 किलोचा केक इथे बेक करणार आहे. तर हे पूर्ण बॅटर आपल्याला या केक टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि काय होतं या स्क्वेअर केक टीनमध्ये जेव्हा आपण केक बेक करतो, तेव्हा हे जे बॅटर आहे तर हे साईडनं पहा त्याचे जे कड आहे तर तिथे हे बॅटर जात नाही. आणि हा जो आपला केक आहे तर हा छान असा बेक होत नाही. हे साईडनं रिकामं राहू नये म्हणून हे जे बॅटर आहे स्क्वेअरमध्ये टाकताना तर हे चारी बाजूनं छान असं स्प्रेड व्हायला पाहिजे. तर आता हे केक टीन थोडं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. तर आता आपली ही जी कढई आहे तर ही सुद्धा 10 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेतलेली आहे. तर आता या कढईमध्ये ठेवलेलं आहे मी एक स्टीलचं बाऊल आणि त्यावरती आपल्याला हा जो केक टीन आहे तो ठेवायचा आहे. आणि आपल्याला 35 मिनिटासाठी हा केक इथे बेक करायचा आहे. तर बघा आता मध्ये एक वेळाही आपल्याला हा केक उघडून पाहायचा नाही आहे. हा 35 मिनिटानंतरच आपण केक बघणार आहोत की आपला हा केक कसा झाला तो. तर बघा आता इथे 35 मिनिट झालेले आहे आणि आपला हा केक इथे छान बेक झालेला आहे. तर केक आता खूप गरम आहे. तर आता तुम्हाला मी टूथपिक टाकून दाखवते की आपला हा केक आतून सुद्धा कसा बेक झालेला आहे. तर बघा आता हे टूथपिक मी टाकते आहे आणि अतिशय क्लीन आपली ही टूथपिक इथे आलेली आहे. म्हणजे आपला हा जो केक आहे तर तो छान असा बेक झालेला आहे. तर आता आपल्याला गार करण्यासाठी बाजूला ठेवूया. तर आता इथे घेतलेलं आहे मी ट्रोपोलाइट कंपनीची व्हिप क्रीम. तर आता बघा ही क्रीमसुद्धा कशी फेटायची आणि कोणत्या प्रकारे आपल्याला ही क्रीम आपल्या केकच्या डेकोरेशनसाठी लागणार आहे आणि आतून टाकायला कोणती क्रीम लागते, डेकोरेशनसाठी कोणती क्रीम लागते, हे सुद्धा मी तुम्हाला तिथे दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कोणतीच व्हिडिओ नंतर बघायचं काम पडणार नाही. तर आता बघा आता हे नवीनच मी पॅकेट आणलेलं आहे आणि आता इथे आपण ही जी क्रीम आहे तर ही फ्रीजरमधून मी बाहेर काढलेली होती 1 तासापूर्वी. जेव्हा ती छान अशी मेल्ट झाली नंतर मी तिला खाली फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे ती गार राहते आणि मग ती गार झाल्यानंतर ते आपण जेव्हा व्हिप करायला घेतो तेव्हा ती छान अशी व्हिप होते. तर आता इथे आपण 1 किलोचा केक तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला 2 कप इथे व्हिप क्रीम घ्यायची आहे. तर बघा आता हा 1 कप घेतलेला आहे आणि अजून 1 कप आपल्याला इथे क्रीम घ्यायची आहे.
तर हे बघा, ही जी क्रीम आहे तुमची तर एकदम चिल्ड पाहिजे. चिल्ड क्रीम जर असली तरच तुमची ही क्रीम जी आहे तर ही चांगली फेटली जाणार आहे. नाहीतर ही पातळ राहते, ही छान अशी बीटरने फेटली जात नाही. तर बघा, आता हे जे बीटर आहे तर मी हे 1 नंबरला फक्त आता चालू केलेलं आहे पहिल्या वेळेस. तर तुम्हाला हे क्रीमवरनं लक्षात येईल की मी हे हळू हे नंबर आहे तर हे नंबर मी वाढवते आहे. 1, 2, 3, 4, 5 असे शेवटच्या स्टेपला आल्यानंतर आपली ही जी क्रीम आहे, तर ही क्रीम आपली तयार होते. तर बघा मंडळी, ही क्रीम जेव्हा आपण फेटतो तेव्हा एकदम फास्टमध्ये घ्यायचं. तुम्ही जर म्हटलं की मी हळू आपली ही क्रीम तयार करते, तर त्याने काय होतं, आपलं हे बीटर हे गरम असतं आणि ते गरम असल्यामुळे आपली क्रीमसुद्धा ही चिल राहत नाही आणि आपली ही जी क्रीम आहे, तर ही छान अशी बीट होत नाही. तर बघा मंडळी, आता हे जे बीटर आहे तर मी हळूहळू हे वाढवते आहे. म्हणजे आपली ही जी क्रीम आहे तर ही आता तयार व्हायला लागलेली आहे. तर तुमच्या लक्षात येतच असेल की आता हे जे क्रीम आहे आपला तर हा आता फुलत चाललेला आहे. हा वरती येतो आहे आणि हळूहळू आपला हा जो क्रीम इथे तयार होतो आहे. तर बघा, आता आपला हा क्रीम मी इथे छान फेटलेला आहे आणि आता हे स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी त्याला असं मिक्स करते आहे. तर बघा, आता हा खाली पडतो आहे. म्हणजे आपला हा जो क्रीम आहे तर तो अजून केकवर डेकोरेट करण्यासाठी हा तयार झालेला नाही आहे. तर अजून फक्त 1 मिनिट आपल्याला हे बीटर इथे चालवायचं आहे. म्हणजे आपला हा जो क्रीम आहे तर हा छान आपला आता बीट होईल. तर बघा, आता तुमच्या लक्षात येत असेल तर हा जरा थोडा थिक झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला हे स्पॅच्युलावरती घेऊन दाखवते बघा. आता असा हा आपला क्रीम इथे साईडनं केकला आपण कव्हर करतो क्रीमने. त्यासाठी हा असा आपल्याला इथे क्रीम लागणार आहे आणि आतूनसुद्धा आपण असाच क्रीम टाकतो. आणि जेव्हा आपण केकवर डेकोरेशन करतो तर त्यासाठी अजून वेगळा क्रीम आपल्याला तयार करावा लागेल. हाच क्रीम राहील पण अजून त्याची जी स्टेप आहे पुढची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपला हा केक जो आहे तर हा गाढ झालेला आहे आणि आपल्याला ह्या केक टिनमधून तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा, आता आपला हा केक छान असा बेक झालेला आहे आणि हा जो बटर पेपर लावला होता मी, तर तो बटर पेपरसुद्धा आपला छान असा निघतो आहे. म्हणजे आपला हा केक खूप सुंदर असा बेक झालेला आहे आणि बघा किती छान त्याला गोल्डन कलर आलेला आहे. तर आता आपल्याला हे केक टिनच्या वरती जो आपला केकचा काही पोर्शन वरती आलेला असतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपला हा केक जो आहे तर तो छान असा एका लाईनमध्ये तयार होईल. तर आता याचे आपल्याला 3 लेयरमध्ये कट करून घ्यायचे ह्या केकचे. कोणताही केक तयार करताना आपण 3 लेयर कट करतो. तर बघा, या स्क्वेअर केकचे पण आपल्याला 3 लेयर इथे कट करून घ्यायचे आहे. तर आता 3 लेयर आपण इथे कट करून घेतलेले आहे आणि आपण सर्वात वरचा जो लेयर आहे तर तो आपल्याला खाली ठेवायचा आहे. तर आता इथे आपल्याला आपण जे शुगर सिरप तयार केलं होतं, तर ते शुगर सिरप आपल्याला इथे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने. तर बघा, आता हे छान असं स्प्रेड झालेलं आहे. तर बघा, तुम्हाला दाखवते असा ओलावा आपल्या ह्या केकला इथे यायला पाहिजे. तर बघा, तुम्हाला मी एक ट्रिक इथे सांगते, की आपण जेव्हा हे पायनॅपल क्रश किंवा कोणतंही क्रश जेव्हा टाकतो, तर क्रीम लावायच्या आधी हे जे क्रश आहे, तर हे क्रश असं छान असं स्प्रेड करून घ्यायचं. याने काय होतं, आपल्या हा जो केकची टेस्ट खूप छान लागते. आणि याच्या वरनं आता आपल्याला क्रीम लावायचा आहे. तर बघा, क्रीम हा आपला या प्रकारे तयार व्हायला पाहिजे आणि तो छान असा इझिली या केकवरती स्प्रेड व्हायला पाहिजे. आणि आता इथे घेतलेलं आहे मी येलो फूड कलरचे 2 ते 3 ड्रॉप घेतलेले आहे. म्हणजे आपल्याला साईडला कलर यात मिक्स करायचा नाही. याच्यावरतीच आपण कलर टाकून इथे येलो कलरचा क्रीम तयार करणार आहोत. तर चारी बाजूने आपल्याला पूर्ण हा जो क्रीम आहे तर तो स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर आता क्रीम लावल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडं इथे क्रश हे टाकून घ्यायचं आहे. आपण आधीसुद्धा क्रश टाकलेलं होतं, त्यामुळे वरून थोडं कमी क्रश टाकलं तरी चालतं. तर या प्रकारे पूर्ण आपल्याला हा जो केक आहे तर इथे आपल्याला क्रम कोट करून घ्यायचा आहे या केकला. तर बघा, आता हे 2 लेयर झालेले आहे आपल्याला आणि आपली सर्वात जी खालची लेयर होती तर ती लेयर आपल्याला टॉपला ठेवायची आहे. तर ही जी टॉपला ठेवतो आपण खालची लेयर, याचं कारण असं आहे की आपला हा जो केक आहे हा अतिशय प्लेन असा छान तयार होतो. म्हणून ही जी खालची आपली लेयर असते ती नेहमी टॉपला ठेवायची आणि तीसुद्धा आपल्याला असं साईडने क्रीमने कव्हर करून घ्यायची आहे. पूर्ण केक आपल्याला आता या व्हाईट कलरचा जो क्रीम आहे तर याने आपल्याला तो कव्हर करून घ्यायचा आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी एक प्लॅस्टिक कोंब. तर आपण साईडने याचं डेकोरेशन तयार करणार आहोत. तर बघा, आता आपलं हे जो केक आहे तर आपण एकदा हा कोंब जो आहे तर तो स्टार्ट केला की त्याला उचलायला नको. अगदी चारही बाजूनं आपला तो हा जो कोंब आहे तो हा फिरला पाहिजे. तर बघा, किती छान त्याचं लायनिंग इथे तयार होत आहे आणि हळूहळू आपल्याला करायची, एकदम फास्टमध्ये ही क्रिया आपल्याला करायची नाही. तर याने काय होतं, आपला जो केक आहे तर तो छान त्याला लाईन तयार होतात.
तर बघा आता आपला हा केक जो पूर्ण झालेला आहे तर तो मी एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आणि आता इथे घेतलेलं आहे मी न्यूट्रल जेल कलर. तर या जेलचा वापर आपण केकवर नाव टाकण्यासाठी किंवा केकवर साईडनं काहीतरी डिझाईन तयार करण्यासाठी आपण ह्या जेलचा इथे वापर करतो. तर आता इथे मी येलो कलरचं हे जेल तयार करणार आहे. तर हे व्हाईट कलरमध्ये असतं, तर त्यात आपण वेगवेगळे कलर टाकले तर ते त्या कलरचं जेल तयार होतं. तर बघा आता इथे मी येलो कलरचं हे जेल तयार करणार आहे. तर थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 2 ते 3 ड्रॉप आपल्याला इथे कलरचे टाकायचे आहे. तर आता हे जेल तयार झाल्यानंतर आपल्याला एक पाइपिंग बॅग घ्यायची आहे आणि त्यात हे जेल पूर्ण टाकून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे आपण ते जेल इथे पाइपिंग बॅगमध्ये टाकलेलं आहे. तर बघा आता ही जी क्रीम आहे, तर क्रीम आता आपल्याला डेकोरेशनसाठी वेगळी क्रीम लागणार आहे. बघा आता ही एवढी क्रीम आपली शिल्लक राहिलेली आहे आणि पुन्हा मला ती क्रीम जी आहे ती बीट करायची आहे. तर ही आपली 2 ते 3 नंबर आपण इथे बीट करण्यासाठी हे बीटरचा वापर करायचा आहे 2 ते 3 नंबरवर. तर त्यामुळे आपली ही जी क्रीम आहे तर ही अतिशय छान तयार होते. तर बघा आता अतिशय अशी रफ आपली ही क्रीम इथे झालेली आहे. तर बघा आता मी तुम्हाला हे घेऊन दाखवते स्पॅच्युलावरती बघा. तर हा स्पॅच्युला तुम्ही कितीही हलवला तरी आपली ही जी क्रीम आहे तर ही खाली पडत नाही. म्हणजे आपल्याला जे डेकोरेशन तयार करायचं असतं केकवरती त्यासाठी ही अशी क्रीम आपल्याला पाहिजे. तर बघा आता ही केक पण आपला छान असा गाढ झालेला आहे आणि आता मगाशी मी जे जेल तयार केलं होतं, तर ते जेलसुद्धा आपल्याला असं साईडनं टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता हे छान आपलं डेकोरेशन तयार झालेलं आहे आणि आता आपण एका पाइपिंग बॅगमध्ये फक्त कलर टाकणार आहोत येलो कलर. आणि तो येलो कलर टाकल्यानंतर त्यात आपल्याला क्रीम टाकायची आहे. आणि इथे N1 नंबरचं मी नोझल घेतलेलं आहे आणि त्या नोझलने आपल्याला इथे या केकवरती डिझाईन तयार करायची आहे. तर बघा आता इथे मी नाव टाकलेलं आहे जेलने. मध्ये मी ब्लॅक कलर टाकलेला होता आणि त्याने हे नाव टाकलेलं आहे. आणि आता N1 नंबरचा नोझल घेऊन आपल्याला साईडनं थोडे फ्लावर तयार करायचे आहे. तर बघा अतिशय सुंदर असे फ्लावर आपले इथे तयार होतात या N1 नंबरच्या नोझलने. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपला हा केक इथे तयार झालेला आहे आणि अतिशय छान डिझाईन पण झालेली आहे आणि केक खूप सुंदर झाला होता आणि सर्वांना खूप आवडला. तर आता तुम्हालाही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ थोडी मोठी झालेली आहे पण नवीन शिकणाऱ्यासाठी ही अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे. तर मग चला आपण भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.